जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, महाराष्ट्रातील बौद्धांचा तिरस्कार का केला जातो आणि बौद्धांचा तिरस्कार करण्यामागची कारणं काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बौद्धांचा तिरस्कार करणाऱ्या जाती कोणत्या, या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. सर्वप्रथम ह्या सगळ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या आधी आपण एका मूलभूत बाबींवर विचार करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आंदोलन करताना अनेकदा आम्ही हिंदू आहोत, परंतु आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळायला हवेत यासाठी आंदोलन केलं आहे. याचा अर्थ काय होतोय की आम्ही जर हिंदू आहोत तर मग आम्हाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिंदू धर्म का नाकारतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठे आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये समावेश होतो महाडचा चौदार तळ्याचं आंदोलन आणि नाशिकच्या काळाराम मंदिरामधील प्रवेशाचं आंदोलन. मित्र हो, विचार करा, हे आंदोलन का करावं लागलं? कारण जर आम्ही हिंदू होतो, बाबासाहेब म्हणतायत, तर मग आम्हाला पाणीसुद्धा मिळू नये अशी व्यवस्था या संस्कृतीने का केली आहे? जो धर्म आम्हाला पाणीसुद्धा मिळू नये अशी व्यवस्था करतोय आणि त्या धर्मातील जाती आमचा प्रचंड तिरस्कार जर करत असतील तर हा आमचा धर्म आहे का? आणि हा धर्म आम्ही का पाळावा? जो धर्म आम्हाला सन्मान देत नाही, जो धर्म आम्हाला पदोपदी आमचा अपमान करतोय, जो धर्म आमचा जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे आम्हाला खालच्या स्थानी राहावं लागतंय, आणि मग असा धर्म काय कामाचा? पहिलं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय ते पाण्यासाठी केलंय. मानव म्हणून आम्हाला पाणीसुद्धा मिळू नये अशी जर व्यवस्था ज्या धर्माने केली असेल तर त्या धर्माला का सोडायला नकोय? स्वाभिमान होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन केली. परंतु तथाकथित उच्चवर्णीयांनी चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळेससुद्धा तुम्हाला पाणीसुद्धा मिळू नये म्हणून त्यांनी तिथे डोकी फोडलीत, आमच्या लोकांना रक्तबंबाळ केलंय. असा धर्म असतो का? असा धर्म असू शकतो का? आणि जर असेल, ज्या धर्मामध्ये आमची डोके फुटत असतील, जो धर्म तुम्ही नीच आहेत असं सांगत असेल, तर तो धर्म असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती शोषण व्यवस्था असते. मग जो धर्म तुमचा अपमान करतोय त्या धर्माला आम्ही आमचं कसं म्हणायचं आहे? दुसरा सत्याग्रह काळाराम मंदिरातला केला आहे. जर आम्ही हिंदू आहोत तर मग आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश बंदी का आहे? तो आमचा हक्क का असू नये? म्हणून तिथचं आंदोलन अनेक वर्ष काळाराम मंदिरामधलं चालू झालं होतं, परंतु शेवटपर्यंत तो मंदिरामधला अधिकार आपल्याला मिळालेला नाही. मग तुमचा धर्म असा की जो मानवता नाकारते, तुमचा धर्म असा की जो माणसाला पशुप्रमाणे वागवते, तुमचा धर्म असा की तो माणसाला नीच म्हणवतोय, तुमचा धर्म असा की तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हक्क, अधिकार आणि सन्मान नाकारतोय, असा धर्म का सोडायला नकोय? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी सामाजिक सुधारणा करताना, धार्मिक सुधारणा करताना अनेकदा भाषणं केली. जे स्वतःला उच्चवर्णीय मानतात त्यांच्याबरोबर चर्चा केल्यात. तुम्ही सुधारणा करा. हिंदू धर्म वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्थेवर आधारलेला आहे.
ते जर तुम्ही काढून टाकणार असाल, आम्हाला जर मान सन्मान मिळणार असेल, तर आम्हाला धर्म सोडण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हिंदू धर्म आपल्यासाठी एका विषाप्रमाणे आहे आणि तो कधी आपल्यासाठी अमृत होण्याची शक्यता नाही. मग जर जो धर्म आमचा सदोसदी पदोपदी अपमान करत असेल, तर तो धर्म सोडू नये का? स्वाभिमान तर असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीतील सर्व वर्ष लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी घालवले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं, स्वाभिमानी समाज फक्त आंदोलन आणि क्रांती करू शकतो. अशा अवस्थेमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याला जर धर्मांतराची घोषणा जर केली असेल आणि 1956 जर धर्म सोडला असेल, तर हे मधली जी 21 वर्ष होती, तेव्हा या उच्चवर्णीय लोकांनी सुधारायला पाहिजे होतं स्वतःला. त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की आम्ही हा जो समाज आहे, या समाजाबरोबरचं आपलं वर्तन आपलं सुधारलं पाहिजे, नाहीतर हा समाज आपला धर्म सोडून जाईल, आपल्याबरोबर तो राहणार नाही. यांना आपण स्वाभिमानाने वागवलं पाहिजे, नाहीतर हे लोक आपल्याला लाथ मारतील, आपल्या धर्माला लाथ मारतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक भाषणांमध्ये म्हणत होते, उपास तापास व्रत वैकल्य तीर्थाटन तुम्ही टाळा. देव तुमचं भलं करू शकत नाहीत. तुमचा अपमान झालेला ते सहन करतात, ते तुमचं संरक्षण करत नाहीत. आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या रोज न्यूज येत असतात, रोज बातम्या येत असतात. अजूनही हे समाज तथाकथित उच्चवर्णीय लोक अजून सुधारलेले नाही आहेत. यांनी वेळेत सुधारलं पाहिजे आणि बौद्धांचा द्वेष करणं सोडलं पाहिजे. अरे ते तुमच्यामुळे धर्म सोडून गेलेत, तुमच्या नालायकपणामुळे ते धर्म सोडून गेलेत. तुम्ही त्यांचा पदोपदी त्यांचा अपमान केलेला आहे. जर तुमचा अपमान केला, जर तुम्हाला लाथाडलं, जर तुम्हाला जोड्यानं मारलंय, तर तुम्ही त्या अपमान करणाऱ्याचा सन्मान करणार आहात काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म स्वीकारतात, तेव्हा बऱ्याचशा लोकांना वाईट वाटतं. आजही बौद्ध लोकांचा तिरस्कार केला जातो आणि तिरस्कार करणाऱ्या जाती कोणत्या? वर्णव्यवस्थेतील क्षुद्र जाती, वर्णव्यवस्थेतील क्षुद्र जाती आणि वर्णव्यवस्थेतून लाथाडलेल्या अतिशूद्र जाती, ह्या अतिजातीयवादी जाती आहेत. या लोकांनी समजून घेतलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लढाई ही स्वाभिमानाची लढाई होती. ही माणसाला माणसात आणून ठेवण्यासाठीची लढाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लढाई ही समानतेसाठी होती, बरोबरीची लढाई होती. मग ज्या लाथाडलेल्या जाती आहेत, हिंदू धर्माने ज्या लाथाडलेल्या जाती आहेत, या जातीने विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला आणि अपमान करणाऱ्या धर्माला त्याने सोडून दिलं. मग त्यांच्यामध्ये जर स्वाभिमान जागृत होत असेल, तर तुमच्यामध्ये सुद्धा तो स्वाभिमान जागृत झाला पाहिजे. त्यांचा द्वेष करण्यापेक्षा तुम्हाला सुद्धा लाथाडलेला आहे, वर्णव्यवस्थेने तुम्हाला क्षुद्र म्हटलेलं आहे. बघा, परत मी एकदा तुम्हाला सांगतो, वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण सर्वात वर आहे, त्यानंतर क्षत्रिय त्याच्यापेक्षा नीच आहे, वैश्य त्याहीपेक्षा नीच आहे आणि क्षुद्र त्याहीपेक्षा सगळ्यात नीच आहे. सेवा करण्याचा अधिकार फक्त त्याला आहे. मग तुम्ही विचार करा, तुम्ही ब्राह्मणामध्ये नाही आहेत, तुम्ही क्षत्रियामध्ये नाही आहेत, तुम्ही वैश्यामध्ये नाही आहेत, म्हणजेच तुम्ही क्षुद्र आहात. आणि अनेक जाती, SC STतल्या अनेक जाती त्या तर क्षुद्रसुद्धा नाही आहेत, त्या अतिक्षुद्र आहेत, वर्णव्यवस्थेतून हकललेल्या जाती आहेत, त्यांना तर मानवसुद्धा म्हटलेलं नाही. अशा जाती जर बौद्धांचा तिरस्कार करत असतील,
तर त्यांच्या बुद्धीची कीव यावी असं ते प्रकरण आहे. मित्र हो, या लोकांनी आपला स्वाभिमान जागरूक केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो समाज आहे त्याचा तिरस्कार करण्याचं दुसरं कारण असं आहे की हा समाज शिकला आणि ह्या समाजामध्ये आज लाखोंच्या घरामध्ये डॉक्टर आहेत, प्रोफेसर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, टीचर्स आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये IAS आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये लोक तिथे गेले आहेत. आता हे तथाकथित शूद्र वर्णातली लोक महार माजले म्हणून सांगतायत. अरे पण मूर्खांनो, आम्ही आरक्षणामुळे पुढे नाही गेलो. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही शिका, शिकल्याने तुमची प्रगती होणार आहे. आरक्षणामुळे प्रगती नाही झाली. आरक्षण हे प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे. आरक्षण हे गरिबी हटाव साठी नाही आहे, प्रतिनिधित्व आहे. ज्या कमजोर जातींवर सतत हजारो वर्ष ज्याच्यावर अन्याय, अत्याचार, शोषण केलंय त्या जातीचं संरक्षण म्हणजे आरक्षण आहे. तुम्ही सुद्धा आरक्षण घेताय. तुमच्यामधील तर असे लाखो लोक आहेत त्यांना असं वाटतं फक्त बौद्धांनाच आरक्षण मिळतंय. हे दोन कारणं झाली. तिसरं कारण बौद्धांमध्ये असलेला उर्मटपणा. बौद्धांचा जो वर्तन आहे हे बऱ्याचदा इतर समाजामध्ये मिळून मिसळून राहणारं नसतं. समजावून सांगण्याच्या उद्दिष्टाने समजावून सांगणाऱ्या भाषेमध्ये नसतं. म्हणून बौद्धांनी सुद्धा भारतामध्ये हजारो जाती आहेत, तुमच्या शेजारी पाजारी सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्यांच्याबरोबर सौजन्याने वागा. ते तुमचा द्वेष करणार नाहीत. तुम्ही बौद्ध का झालात हे त्यांना पटवून द्या. तुमचा स्वाभिमान वेळोवेळी ते ठेचत होते म्हणून तुम्ही त्यांना लाथाडलं हे तुम्ही त्यांना समजावून सांगा. आणि जर तुम्ही तसं करू शकला नाहीत तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी औलाद नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तुम्ही करतायत हे तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचा द्वेष करण्याआधी ते पुढे का गेलेत याचा विचार करा. आरक्षणामुळे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका म्हणून आम्ही शिकलोय आणि आज नोकऱ्यावर लागलोय. परंतु शिकलेला समाज आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतोय म्हणून आंदोलन परत मागे जातोय. शिकलेल्या लोकांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काही का होईना, कुटुंबामध्ये का होईना, समाजामध्ये बसत असाल तर तिथे का होईना पण चर्चा करा, इतरांशी चर्चा करा, समाजात जा. म्हणून जो बहुजन समाजातला जो वर्ग आहे ज्याला आपण बहुजन म्हणतोय ते सुद्धा आपलेच आहेत. परंतु ते गुलाम आहेत याची त्यांना जाणीव नाही. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते पेटून उठतील. या क्षुद्र वर्णातील लोकांना ते गुलाम आहे हे अजून त्यांना कळत नाही आहे. त्यांना कळत नाही की त्यांचा धर्म हा त्यांचा धर्म नाही, त्या धर्माचा ठेकेदार कोणीतरी वेगळाच आहे, तो त्यांचा मालक आहे. यांना कुठलेही धार्मिक अधिकार नाहीत हे त्यांना माहिती नाही आहे, कळत नाही अजून त्यांना. ते उगेच नुसते उड्या मारत असतात. असू द्या, हरकत नाही, तुम्हाला जिथं राहायचं तिथेच राहा. परंतु बौद्धांचा यासाठी तिरस्कार करू नका की ते तुमच्यापेक्षा पुढे गेले आहेत. तुम्ही याच्यासाठी त्यांच्या बरोबरीला हा विचार करा की हे लोक पुढे गेले याचं कारण काय. ते शिकलेले आहेत, त्यांनी नोकऱ्या कमवलेल्या आहेत. शिक्षण झालं म्हणून नोकऱ्या मिळाल्या. नुसते आरक्षणाने नोकरी मिळत नाही, शिकावं लागतं, त्याच्यासाठी लायकी बनवावी लागते. जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक पण करा.